राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे। सेतू अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष 2021-22 इयत्ता 10वी, विषय सामाजिक शास्त्रे, त्यातला इतिहास व राज्यशास्त्र, दिवस 39वा। क्षेत्र आणि प्रकरणाचे नाव आहे सामाजिक व राजकीय चळवळी, राज्यशास्त्राचे हे प्रकरण आहे। इयत्ता 10वी, अध्ययन निष्पत्ती कोणती, तर सामाजिक चळवळी जनजागृतीसाठी कोणत्या मार्गाचा अवलंब करतात ते ओळखता येणे। इयत्ता 9वी, क्षेत्र आणि प्रकरणाचे नाव आहे आंतरराष्ट्रीय समस्या, राज्यशास्त्राचे हे प्रकरण आहे। सेतू बांधणी इयत्ता 9वी साठी अध्ययन निष्पत्ती कोणती, तर पर्यावरण ऱ्हास ही एक जागतिक समस्या आहे, ही जाणीव विकसित होणे। काही बाबी आठवूया। पर्यावरण दिन केव्हा साजरा केला जातो, दरवर्षी 5 जून हा जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो। पर्यावरण म्हणजे काय, पर्यावरण म्हणजे आपल्या भोवतीचा परिसर असे सामान्यपणे म्हणता येईल। यामध्ये आपल्या भोवताली असणारे सगळेच घटक येत असतात। आपल्या भोवतीचे वृक्ष, पक्षी, प्राणी, माणूस, जमीन, पाणी, हवा, जंगल, डोंगर या सर्वांचे एकत्रित असणे म्हणजे परिसर असतो। पर्यावरणासंबंधी कोणत्या समस्या निर्माण झाल्या आहेत, विकासाच्या नावाखाली पर्यावरणामध्ये मानवी हस्तक्षेप वाढल्याने जैवविविधतेचा ऱ्हास, प्रदूषण, वृक्षतोड, महापूर, अस्वच्छता, हवामान बदल, जागतिक तापमान वाढ यासारख्या विश्वव्यापी समस्या निर्माण झाल्या आहेत। पर्यावरणाच्या रक्षणासाठी तुम्ही कोणते प्रयत्न केले आहेत, तर तुम्ही तुमच्या मतानुसार हे उत्तर लिहू शकता। तुम्हाला मार्गदर्शनपर काही मुद्दे मी या ठिकाणी दिलेले आहेत। घरातील कचरा ओला आणि सुका असा वर्गीकरण करूनच टाकला। घरातील ई कचरा कोणत्याही अन्य कचऱ्यात एकत्र करीत नाही। अनावश्यक वीज उपकरणे मी बंद ठेवतो। नळाला येणाऱ्या पाण्याचा मुळीच अपव्यय होऊ दिला नाही। कोणत्याही कारणासाठी प्लास्टिक बॅग वापरत नाही, इत्यादी मुद्द्यांच्या आधारे तुम्ही या प्रश्नाचं उत्तर लिहू शकता। नैसर्गिक साधन संपत्तीत कोणत्या गोष्टींचा समावेश होतो, नैसर्गिक साधनांमध्ये जमीन, पाणी, हवा, सूर्यप्रकाश इत्यादींचा समावेश होतो। तसेच स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेली खनिजे, खनिज तेल, वनस्पती यांचाही समावेश। पुढील कृती आहे, पुढील चित्राचे निरीक्षण करा व आपले मत लिहा। या चित्राचं निरीक्षण करून तुम्ही आपलं मत लिहायचं आहे। मी काही मुद्दे देते, त्याच्या आधारे तुम्ही तुमचं मत लिहू शकतात। आपल्या भारताची लोकसंख्या जशी जशी वाढत आहे तसतशी झाडे सुद्धा कमी होत आहेत। त्याचा परिणाम पर्यावरणावर होत असल्याचे आपण पाहत आहोत। जळणासाठी आणि घरे बांधण्यासाठी बेसुमार वृक्षतोड केली गेली, त्यामुळे उष्णता वाढली, पावसाचे प्रमाण कमी झाले, जमिनीची धूप होऊन ती नापीक झाली, दुष्काळाचे प्रमाण वाढले। परिणामी हवेच्या प्रदूषणासारख्या समस्यांना मानवाला तोंड द्यावं लागत आहे। म्हणून झाडे लावा, झाडे जगवा ही संकल्पना राबवली जात आहे व प्रत्येक वर्षी त्याचप्रमाणे वृक्षारोपण पण केलं जातं। पण वृक्ष लागवडीची वृक्षांची संख्या सरकारी आकडेवारीनुसार लाखोवर सांगितली जाते, पण जी लाखो झाडे लावली जातात त्याच्यातली जगतात किती किंवा जगवण्याचे प्रयत्न किती केले जातात याचा विचार व्हायला हवा। फक्त वृक्षारोपण करून चालणार नाही, तर त्याचं संवर्धन सुद्धा करणं ही काळाची गरज आहे। दुसरी कृती आहे संकल्पना चित्र पूर्ण करा। त्यामध्ये पर्यावरणाचे घटक ही संकल्पना कृती पूर्ण करायची आहे। पर्यावरणाचे घटक आहेत वनस्पती, हवा, जमीन, पाणी, प्राणी, पक्षी, मानव। पुढील कृती आहे पर्यावरणाच्या रक्षणासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रयत्न पुढील प्रमाणे कालरेषेवर दर्शवा। यामध्ये स्टॉकहोम येथे मानवी पर्यावरण परिषद भरवली गेली, तर ते वर्ष होतं इसवी सन 1972। यावर्षी स्टॉकहोम येथे 5 ते 16 जून 1972 या कालावधीमध्ये संयुक्त राष्ट्राची मानवी पर्यावरण परिषद भरवली गेली। त्यानंतर 1992 मध्ये रिओ येथे पर्यावरण विषयक परिषद भरवण्यात आली। नंतर क्योटो परिषद
या क्योटो परिषदामध्ये हवामान बदल रोखण्यासाठीचे मापदंड आखून देण्यात आले आणि ही परिषद भरवण्यात आली होती 1997 मध्ये आणि 2015 पॅरिस येथे परिषद भरवण्यात आली आणि पॅरिस येथील परिषदेमध्ये हवामान बदल या विषयावर परिषद भरवली गेली होती आणि ते हवामान बदल रोखण्यासाठी, तापमान वाढ रोखण्यासाठी परस्पर सहकार्याने प्रयत्न करावेत व विकसनशील देशांना त्यासाठी लागणारे तंत्रज्ञान मिळवण्यास विकसित देशांनी मदत करावी असे आवाहन या परिषदेत करण्यात आले होते. पर्यावरण ऱ्हास होण्यास कारणीभूत घटक कोणते? तर पर्यावरण ऱ्हासासाठी कारणीभूत घटक पुढील प्रमाणे आहेत. जमिनीचा ऱ्हास होण्यामागची मुख्य कारणे आहेत जंगलतोड, पर्यावरणास हानिकारक पद्धतीने शेती, खाणकाम करणे आणि मोठ्या प्रमाणात भूजलाचा वापर करणे. वायू प्रदूषणाचे मुख्य कारण आहे वाहने किंवा कारखाने, मृदेमध्ये सोडलेली रसायने किंवा सांडपाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्यातून झालेली गळती यामुळे मृदा प्रदूषित होते. अणुऊर्जा निर्मिती व अण्वस्त्र निर्मिती याकरिता केले जाणारे संशोधन यामुळे पर्यावरणात किरणोत्सर्गाचे प्रमाण वाढले आहे. हरितगृह वायूंच्या उत्सर्जनामुळे खास करून कार्बन डायऑक्साईडमुळे जागतिक तापमान होते. व्यवसाय आणि कारखान्यातील अशुद्ध पाणी नदीत सोडणे, कपडे नदीच्या पाण्यात धुणे यामुळे जलप्रदूषण होते. पर्यावरणाचा मानवी जीवनावर कोणता परिणाम झाला आहे? जगप्रसिद्ध पर्यावरण तज्ज्ञ डॉक्टर रास पर्यावरणाबद्दल म्हणतात की मानवी जीवनावर परिणाम करणारी कोणतीही बाह्य शक्ती म्हणजे पर्यावरण होय. वनस्पतीपासून प्राण्यांपर्यंत सगळ्यांच्याच जीवनावर या पर्यावरणाचा प्रभाव आढळून येतो. पर्यावरणाशी जो योग्य प्रकारे समन्वय साधतो तोच या पर्यावरणात जिवंत राहू शकतो. मानवी जीवनसुद्धा याला अपवाद नाही. पर्यावरणाने मानवाला अन्न, वस्त्र आणि निवारा या 3 मूलभूत सोयींसह अन्य अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत, परंतु मानवाच्या स्वार्थी, अज्ञानी, अविचारी वृत्तीने पर्यावरणाचा बेसुमार वापर करून त्याचा ऱ्हास केल्यामुळे अनेक जटिल समस्या निर्माण झाल्या आहेत. वायू, ध्वनी आणि जल प्रदूषण वाढले आहे आणि वृक्षतोड होत आहे. या सर्वालाच पर्यावरणीय ऱ्हास असे म्हणतात. पुढील तक्ता पूर्ण करा. क्रमांक दिलेले आहेत. पर्यावरण रक्षणासाठी प्रयत्न आणि कोणी केले. क्रमांक 1 चिपको आंदोलन, सुंदरलाल बहुगुणा यांनी चिपको आंदोलन केले. नर्मदा बचाव आंदोलन, मेधा पाटकर यांनी केले प्रयत्न. नंतर जोहड निर्मिती, डॉक्टर राजेंद्र सिंह राणा. पुढील प्रश्न आहे पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी जनजागृतीबाबत घोषवाक्य तयार करा. या ठिकाणी मी काही घोषवाक्य दिलेली आहेत, याची तुम्ही मदत घेऊ शकतात. पर्यावरण जागवा, वसुंधरा वाचवा. वसुंधरेचे हिरवे लेणे, पर्यावरण आणि वृक्षांना वाचवणे. वृक्ष लावा घरोघरी, पर्यावरण राखा जीवनी. उन्हाताणात हवी असेल सावली, तर वृक्ष लावा पावलोपावली. कापडी पिशवी घरोघरी, पर्यावरणाचे रक्षण करी. वृक्षतोड करू नका, जीवन धोक्यात टाकू नका. जपा थर ओझोनचा, लोप होईल उष्णतेचा. हवी असेल शुद्ध हवा, तर आजच झाडे लावा. पर्यावरणाची हानी म्हणजे जीवनाची हानी. पुढच्या पिढीसाठी करू आसरा, फळांच्या बिया पर्यावरणात पसरा. पर्यावरणाच्या ऱ्हासाचा मानवी हक्कांवर कोणता परिणाम होतो? मानवी हक्कांमध्ये अन्न, वस्त्र, निवारा व आरोग्य या प्रमुख हक्कांचा समावेश होतो. पर्यावरण ऱ्हासामुळे मानवी हक्कांवर खालीलप्रमाणे परिणाम होतो. औद्योगिकरणामुळे सर्वच देशांचे वातावरण प्रदूषित झाले आहे. तेलाच्या, वायूच्या गळतीमुळे तसंच अणुऊर्जा भट्ट्यांमधून होणारा किरणोत्सर्ग यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. परिणामी मानवाच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. लोकसंख्या वाढीमुळे जीवनावश्यक वस्तूंची टंचाई होत आहे. साथीचे रोग, नैसर्गिक आपत्ती, पर्यावरणाला असलेला धोका या आपत्तींमुळे मानवी हक्क बाधित होऊ लागले आहेत. यासाठी मदत हवी असेल तर शैक्षणिक साहित्य आहे. पर्यावरण विषयक चित्रे किंवा तक्ते यांची मदत तुम्ही घेऊ शकतात. यातनं काय समजले आपल्याला? तर पर्यावरण ऱ्हासाचे दुष्परिणाम लिहा. पर्यावरण ऱ्हासाचे दुष्परिणाम आहेत वनस्पती व प्राण्यांच्या प्रजाती नष्ट होणे, मातीचा कस कमी होणे, पाण्याची टंचाई व पावसाचे प्रमाण कमी होणे, नद्या तलाव आटणे. 5 नद्या व समुद्राचे प्रदूषण, नवीन रोगांची निर्मिती, आम्लपर्जन्य आणि ओझोन थराचे विरळ होणे व तापमान वाढ. पुढचा प्रश्न आहे पर्यावरण समस्या ही जागतिक समस्या झाली आहे, यावर तुमचे मत लिहा. खालील मुद्द्यांच्या आधारे तुम्ही तुमचे मत लिहू शकतात.
औद्योगिकरणामुळे सर्वच देशांचे वातावरण प्रदूषित झाले आहे. तेलाच्या वायुगळतीमुळे तसेच अणुभट्ट्यांमुळे होणारा किरणोत्सर्ग यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. हा धोका एका राष्ट्रापुरता मर्यादित राहत नसून जगातील सर्वच राष्ट्रांवर त्याचे दीर्घकालीन परिणाम होत आहेत. म्हणून जागतिकीकरणाच्या या काळात पर्यावरणीय रहस्यावर उपाययोजना शोधण्यासाठी सर्वच राष्ट्रांनी सहकार्य करणे गरजेचे. पर्यावरण रक्षणासाठी माझी भूमिका या विषयावर निबंध लिहा. विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, खाली काही मुद्दे दिलेले आहेत, त्याच्या आधारे तुम्ही निबंध लिहू शकतात. घरातील कचरा ओला आणि सुका असा वर्गीकरण करूनच टाकेन. घरातील ई कचरा कोणत्याही अन्न कचऱ्यात मिसळणार नाही. अनावश्यक वीज उपकरणे मी बंद ठेवेन. नळाला येणाऱ्या पाण्याचा मुळीच अपव्यय होऊ देणार नाही. कोणत्याही कारणासाठी प्लॅस्टिक बॅग वापरणार नाही. राहत असलेल्या सोसायटीमध्ये घरगुती कचऱ्याचे वर्गीकरण, कंपोस्टिंग, जलप्रदूषण, वायू प्रदूषण, व्हर्मी कंपोस्टिंग, गांडूळ खत, रेन वॉटर हार्वेस्टिंग, सोलर सिस्टीमसाठी आग्रह धरेन. प्रत्येक पावसाळ्यात प्रत्येकाने किमान एक झाड लावून ते जगवण्यासाठीच्या मोहिमेत सहभागी होईल. प्रत्येक 6 महिन्यातून एकदा सोसायटीमध्ये गटागटाने स्वच्छता अभियान, एखाद्या वन क्षेत्रात अथवा अभयारण्यात जाऊन प्लास्टिक निर्मूलन मोहीम राबवेन. अशा प्रकारे तुम्ही तुमची भूमिका निबंधामध्ये मांडू शकतात. अधिक माहितीसाठी तुम्ही इयत्ता 9वीचे इतिहास व राज्यशास्त्र या विषयाचे क्रमिक पाठ्यपुस्तक याची मदत घेऊ शकतात. स्वाध्याय व मूल्यमापनासाठी प्रश्न दिलेले आहेत. पहिला प्रश्न आहे, पर्यावरणाच्या रक्षणासाठी कोणकोणते दिन साजरे केले जातात? या ठिकाणी मी काही दिन दिलेले आहेत पर्यावरणाच्या रक्षणासाठी. तुम्ही इंटरनेटवरनं किंवा अधिकचं वाचन करून तुम्ही माहिती लिहू शकतात. 20 मार्च जागतिक चिमणी दिवस हा पर्यावरण रक्षणासाठी साजरा केला जातो. 22 एप्रिल जागतिक वसुंधरा दिन म्हणून साजरा केला जातो. 5 जून वृक्षारोपण दिवस म्हणून साजरा केला जातो. 27 सप्टेंबर जागतिक वृक्ष दिन म्हणून साजरा केला जातो. 22 मे रोजी आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन साजरा केला जातो. जैवविविधता टिकवणे यासाठी तुम्ही कोणकोणते प्रयत्न करू शकता? तर मी मुद्दे लिहिलेले आहेत. तुम्ही तुमचं मत यामध्ये लिहू शकता. दुर्मिळ जातीच्या सजीवांचे रक्षण करणे, राष्ट्रीय उद्याने व अभयारण्ये यांची निर्मिती करणे, काही क्षेत्रे राखीव जैव विभाग म्हणून घोषित करणे, विशिष्ट प्रजातींच्या संवर्धनासाठी खास प्रकल्प सुरू करणे, प्राणी व वनस्पतींचे संवर्धन करणे, कायद्यांचे पालन करणे, पारंपरिक ज्ञानाची नोंद करून ठेवणे. अधिक सराव, कृती आणि उपक्रम यासाठी काही प्रश्न दिलेले आहेत, काही कृती दिलेल्या आहेत. पहिला आहे पर्यावरणाचा संदेश देणारे चित्र काढा. दुसरा उपक्रम आहे पाणी प्रदूषित होण्याची कारणे व त्यावरील उपाय सांगा. तिसरा आहे नाम फाउंडेशनच्या कार्याविषयी माहिती इंटरनेटच्या साहाय्याने मिळवा.